नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मुक्ताला समजावून सांगणारे अविनाश सर म्हणतात की आपण वरच्या हुद्द्यावर काम करणारे मेल, स्पेसिफिकली पुरुष डोळ्यासमोर ठेवून प्रोडक्ट सेल करत आहोत. तर मुक्ता म्हणते, मला माफ करा, मी मध्ये बोलत आहे. कॉर्पोरेट मध्ये काम करण्यासाठी कॉर्पोरेट कॅरी केला पाहिजे असं कंपल्शन कुठंच नाही. म्हणजे साडी हे आपलं इंडियन अटायर आहे. समोर मॅडम देखील साडी नेसून बसले आहे. सांगायचं तर आज इथे सगळे साडीमध्ये आहे. मुळात साडी हे बाईचं प्रतीक आहे. ते सॉरी अविनाश सर, मला तुमचा मुद्दा खोडून नाही काढायचा. फक्त एवढंच म्हणून कॉन्सन्ट्रेशन करण्यापेक्षा थोडेसे विचार मोड केले तर अत्यंत आपण लेबल्स लावत राहायचं. सगळेजण मुक्ताकडे बघत असतात. म्हणते, थोडासा बदल झाला पाहिजे ना. साडीवरून एखाद्या माणसाला कॅलिबर जज करणं कितपर्यंत योग्य आहे. तर मुक्ताचं बोलणं ऐकून सगळेजण मुक्तासाठी टाळ्या वाजवतात. पावनीला राग येतो. मुक्ता म्हणते, मला अजून एक मुद्दा मांडावा वाटतो. नाला आपण ह्या कॅप्सूल बनवतो कारण पुरुषांच्या आयुष्यात खूप स्ट्रेस असतो. त्याच आपण बोललो, बायका बाहेर पडून स्वतःचं नाव कमवताय, त्यांच्याबरोबर काम करताय. मला वाटतं बायकांना पण खूप स्ट्रेस असतात. बायका घरी काम करतात, बाहेर पडल्यावर बाहेरचे कामं करतात, त्यांची मन जपतात, सगळी जबाबदारी चोखपणे पार पाडतात. बायकांना किती स्ट्रेस असेल तुम्ही विचार करा. सगळ्यांना मुक्ताचा मुद्दा आवडतो. मुक्ता म्हणते, ह्या कॅप्सूल आपण स्त्रिया आणि पुरुष यांच्या दोघांसाठी ह्या प्रमोट केल्या तर. ते जण मुक्ताचं बोलणं ऐकून खुश होतात. अविनाश सर म्हणतात, खूप छान समजावलं तुम्ही आम्हाला. त्यामुळे खूप मोठा फायदा होणार आहे आपल्या कंपनीचा. मला वाटतं आपण सगळेजण विचार करूया. मॅडम, खूप वेगळा आणि सुंदर विचार मांडला तुम्ही, खरंच थँक्स. सगळं ऐकून सावनीचा नुसता जळफळाट होतो. मुक्ताचं कौतुक करत असतात. मुक्तासाठी टाळ्या वाजवत असतात. त्याचं कौतुक पाहून सावनीला खूप राग येतो आणि ती तिथून निघून जाते. कडे बापू विचारतात, आणि स्वातीला कालची खीर कुठे मुक्ताने केलेली. इंद्रा बोलते, तुम्ही तर संपवली. तर सगळं पातीलं पुसून पुसून खाल्ली. इंद्रा म्हणते, माझं नाही कधी कौतुक केलं एवढं. बापू म्हणतात, इंद्रा, सून कशी लेकीसारखी असते. आम्हा पुरुषांना बायकोपेक्षा लेकीचं कौतुक जास्त असतं. इतक्यात लक्की येतो आणि विचारतो, मम्मी दादूस आला का विचारतो. त्यात सागर येतो आणि लक्की म्हणतो, अरे दादूस, माझं खूप इम्पॉर्टंट काम आहे तुझ्याकडे. सगळेजण लक्कीकडे बघत असतात. लक्की म्हणतो, माझ्या मित्रांना माझ्याकडून पार्टी हवे आहे, मला थोडेसे पैसे पाहिजे. त्यात असा रिझल्ट कधी लागणार कधी नाही, त्यामुळे आम्हाला पार्टी हवी आहे. मुक्ता म्हणते, अरे तू तर कधी अभ्यास करताना दिसला नाही. कौतुक आहे बाबा तुझं, तरी 75% पडले तुला. असं मॅनेज केलं. तर लक्कीला राग येतो मुक्ताचा. तिथून निघून जाण्यास निघतो. तर मुक्ता म्हणते, 1 मिनिट लक्की थांब, सहज बोलले. लक्की म्हणतो, अभ्यास मी केलाय, कसा केलाय, काय कसा केला, कुठं केला, तुला काय घेणं देणं आहे त्याचं. आणि वहिनी, आम्हा भावांमध्ये येऊ नको प्लीज. सगळेजण लक्कीला म्हणतात, काय बोलतोस तू. म्हणते, बरोबर बोलतो तो. सगळेजण लक्कीला समजवण्याचा प्रयत्न करतात. तर लक्कीला समजावून सांगतो. लक्की मुक्ताला सॉरी बोलतो. भागात आपण पाहणार आहोत, सागर सईला गोष्ट सांगत असतो. मुक्ता गोष्ट ऐकत असते. मुक्ताला असं वाटतं की गोष्ट सागर आणि आदित्यची. पुढील भागाची डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.